समजा तुमचं लग्न ठरलं आहे आणि तुम्हाला कळलं ती मुलगी तुम्हाला खूप आवडली आहे आणि तुम्हाला जर कळलं की तिचं कुठेतरी अफेअर आहे, तर मग तुम्ही काय कराल? तोडून घेऊ डायरेक्ट घरी. तू तुझ्या रस्त्याला, मी माझ्या रस्त्याला. समजा तुझं एखाद्या मुलाबरोबर लग्न ठरलं आणि तुला जर असं कळलं की त्याचं अफेअर आहे, तर तू काय करशील? मी आधी त्याच्याबद्दल सर्व माहिती काढेल वगैरे आणि त्यानंतर मग जर त्याचे असं बाहेर अफेअर वगैरे असेल तर मग डायरेक्ट नकार देईल. कारण मग तो दुसऱ्या पण मुलीला चीट करेल, मला पण करेल, तिचं पण लाईफ खराब होईल, माझं पण खराब होईल. आणि तो तुला खूप आवडलेला आहे तरी पण? हो, तरी पण. ओके, गुड. तू सांग. मी पण तेच करेल, आधी पूर्ण माहिती घेईल आणि नंतर जर असेल, खरंच असेल तर मग नकार देईल. आणि तुम्हाला त्याच्याविषयी जर असं त्यांनी दाखवलं की सगळी माहिती आहे तुला आणि फक्त अफेअरच लपून ठेवलेलं आहे, तर नीट चौकशी करेल किंवा मग ते काढून घ्यायचा प्रयत्न करेल. ओके. आणि मग तू काय करशील, म्हणजे ब्रेकअप करशील? हो, ओके, तू सांग. मी पण ब्रेकअप करून टाकेल. सगळी माहिती काढून सगळी माहिती काढून घेईल, चेक करायला नीट काय म्हणताय काय नाही, सगळं चेक केल्याशिवाय काहीच करणार नाही. आपण स्वतंत्र राहू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. पाहिजेच नवरा किंवा मुलगा, असं काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके, थँक्यू. पण आजकाल असं झालं की लोक रिअल लाईफपेक्षा सोशल मीडियावर वगैरे स्वतःचा प्रेझेन्स जास्त दाखवायचा प्रयत्न करतात आणि त्या गोष्टींना इन्फ्लुएन्स होऊन ह्या गोष्टींकडे वळतात असे. आणि ह्या गोष्टी, आता तुम्ही जो प्रश्न विचारला मॅरेजचा, तर ह्या गोष्टी बिफोर मॅरेजच केल्या पाहिजेत की पिअर प्रेशर खाली तर होत नाही आहे ना. त्याचं आजकाल आता जे पण नवीन कपल्स आहेत त्यांना हे सजेशन राहील की जे आता अबाउट टू गेट मॅरिड किंवा पार्टनर शोधतायत किंवा रिलेशनशिपमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत, तर पिअर प्रेशर खाली कोणी काही करत नाही ना, ते बघा असं. कारण की इवन इफ वी आर इन 21st सेंचुरी तरीसुद्धा अजून पण असं होतं की पॅरेंट्समुळे किंवा पिअर प्रेशरमुळे किंवा घरचे सांगतात की हा चांगला आहे, हे चांगलं आहे, करतात. मनापासून नसतं पण ते ॲडजस्ट होत नाही. आजकाल जे बघतात सोशल मीडियावर वगैरे, तर रिबेलियन वाढलेलं आहे. त्या रिबेलियनमुळे मग ते ह्या गोष्टींकडे नंतर हे जातं असं आहे.